नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला महाराष्ट्र पद्धतीची शेवयाची खीर कशी करायची ते मी दाखविणार आहे। तर त्याचं साहित्य सांगते। इथे मी 1 वाटी शेवया घेतल्या आहेत, 1.5 वाटी उकळून थंड करून घेतलेलं दूध घेतलं आहे, पाव चमचा वेलची पावडर घेतली आहे, 2 चिमूट मीठ घेतलं आहे, 1 चमचा गाईचं साजूक तूप घेतलं आहे, 4 चमचे साखर घेतली आहे आणि इथे मी काजूचे काही तुकडे घेतलेले आहेत। तर कृतीला सुरुवात करूया आपण। तर इथे मी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती, ती गरम झालेली आहे। तर कढईमध्ये मी 1 चमचा गाईचं साजूक तूप घालत आहे। आता शेवया घालणार आहे। आता शेवया मी थोड्याशा परतून घेणार आहे तुपामध्ये, थोडा वेळच परतून घ्यायच्या। अर्धा मिनिटभर मी या शेवया छान परतून घेतलेल्या आहेत। आता मी काजूचे तुकडे घालत आहे, तर त्याही मी परतून घेणार आहे अर्धा मिनिटभर छान परतून घेतलेले आहेत। आता मी चिमूटभर मीठ घालत आहे, मिश्रण एकजीव करून घेते आणि दूध घालत आहे। आता मी साखर घालत आहे। आता वेलची पावडर घालत आहे, मिश्रण छान एकजीव करून घेत आहे आणि आता थोडा वेळ थांबूया आपण। तर 2 मिनिटं झालेली आहेत। शेवया छान दुधात शिजलेल्या आहेत आणि दुधाला उकळही आलेला आहे। आपली शेवयाची खीर तयार आहे। तर मी आता गॅस बंद करते आणि एका कपात काढून घेते। तर मी कपामध्ये शेवयाची खीर काढून घेतलेली आहे। तर महाराष्ट्रामध्ये शेवयाची खीर घरोघरी अशाच पद्धतीने करतात। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।